2024ची शान वाढवणारे महाराष्ट्रातील गुणी कलावंत संत तुकोबारायांची हुबेहूब भूमिका निभावणारे आमच्या आदरणीय जितेंद्रजी जोशी, कलावंत महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राचा जितेंद्रजी जोशी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ज्यांची कविता अरे थँक्यू डीजे। हमरून वासर आलं चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय। ही कविता ज्यांनी अजरामर केली आपल्या वाणीतून, आणि संत तुकाराम या चित्रपटामध्ये आज आम्ही चित्रपटामध्ये त्यांना पाहिलं की संत तुकारामजी कसे होते, पण साक्षात भिवंडीच्या या जल्लोषात भिवंडीची एकता, अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या माननीय भिवंडी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख, भिवंडी पूर्वचे सन्माननीय माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब, तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि त्यांचे बंधू संजय भाई म्हात्रे, गटनेता शिवसेना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दही कला उत्सवामध्ये दरवर्षी अनेक कलावंत येतात। पण खरं म्हणजे कालच YouTube साहेबांची ती कविता पुनश्च एकदा ऐकली, जेव्हा समजलं जितेंद्रजी जोशी दादा येत आहेत हंबरून, हो हंबरून। नक्कीच त्यांच्या आवाज ऐकणार, पण हंबरून वासर आले चाटते जवा गाय। शिवशक्ती गोविंद पथक यांनी 6 थरांचा मनोरंजन रचलेला आहे। तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय। ऐकणार आहोत त्यांच्याच वाणीतून जितेंद्रजी जोशी, कलावंत महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राचा। दादा तुमची टाइमपास 2 मधील हेअरस्टाईल, हो 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 हो, कुठला कुटुंब 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 चित्रपटातील जबरदस्त। रवी सर 2 मिनिटं जरा आम्हाला वेळ द्या, आता 2 मिनिटं वेळ द्या आम्हाला। या ठिकाणी कोंडाजी वळी या गोविंद पथकानं 6 तरांची सलामी लावलेली आहे। 6 तरांचं कोंडाजीवाडी यांनी 6 तरांची सलामी दिलेली आहे, आणि आपले पाहुणे संत तुकाराम महाराज यांना 6 तरांची सलामी त्या ठिकाणी। हॅलो हॅलो, संत तुकाराम या चित्रपटामध्ये तुकोबारायांची भूमिका साकारणारे महाराष्ट्राचे गुणी कलावंत जितेंद्रजी जोशी साहेब। ओमकार मित्र मंडळ आपण 6 तरांची लावताय। आता ओमकार मित्र मंडळ आहे, ओमकार मित्र मंडळ। ओमकार मित्र मंडळ कुठे आहे? भिवंडीकर, एकदा जितेंद्र जोशी साहेबांसाठी सर्वांनी हात वरती करा। क्या बात आहे मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये या गोविंद पथकांमध्ये माझे मित्र किरण एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर आहेत। याचं दहीहंडी उत्सव 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत। आणि जाणता राजा युवा मंडळ लोणार हे एक जबरदस्त असं मंडळ आहे सामाजिक कार्यामध्ये, आणि 10 वर्षाच्या नंतर आज ते पुन्हा एकदा मैदानात आलेले आहेत। तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो। शिवशक्ती गोविंदा पथकाचा सन्मान तुम्ही नशीबवान आहेत मित्रांनो। एका मोठ्या कलावंतांकडून तुमचा सन्मान होतोय। सर्व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नक्कीच जितेंद्रजी जोशी दादा, शिवशक्ती गोविंदा पथक कोंडाजीवाडी। मित्रांनो, या ठिकाणी सकाळपासून आपण बघतोय की प्रत्येक गोविंदा पथकाकडून काही ना काही आम्हाला संदेश मिळत असतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संदेश आणतात। जाणता राजा यांच्याकडून एक संदेश आलेला आहे की खोट्या चौकशा देऊ नका आणि गावातल्या पोरांचा वाटोळा करू नका, गावाचा नाव खराब करू नका। सुंदर असंच वागायचं, आपल्या गावाचं नाव बनवायचं, तालुक्याचं नाव करा, जिल्ह्याचं नाव करा, आणि समाज कार्यामध्ये अग्रेसर राहा, आणि आपल्या लोकांना आपला फायदा झाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा। तुम्हाला शुभेच्छा।
जितेंद्रजी जोशी असे ओंकार कलावंत मित्रमंडळ आहेत. व्यासपीठाच्या अगदी समोर माननीय आमदार साहेबांना सॅल्यूट करण्यासाठी ही सलामी आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आजच्या दिवसामध्ये या दहीहंडी उत्सव 2024 मध्ये आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब, संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या दहीहंडी उत्सवाला, दहीकाला उत्सवाला दोन संघांनी 8 थरांची सलामी देऊन 4 चांद लावलेले आहेत. पाहूया ओंकार मित्रमंडळ किती थरांची सलामी देतोय. सुंदर रीतीने 1 2 3 4 5 आणि 6वा जो गोविंदा आहे तो दुर्दैवाने तिथून निसटलेला आहे. मित्रांनो 2 संधी आहेत, 1 संधी आहे, म्हणजे 2 वेळा तुम्ही प्रयत्न करू शकता. हरकत नाही, चांगला प्रयत्न आहे. ओमकार मित्रमंडळ आपण पुन्हा लगेच दुसरा चान्स घ्या. वेळेत सहकार्य करा आणि वेळेमध्ये पंढरपुरात काही वाजते गाजते, काही वाजते गाजते आणि सोन्याचं वाशिंग लगीन द्यावाच लागते, सोन्याचं वाशिंग लगीन द्यावाच लागते, सोन्याचं वाशिंग लगीन द्यावाच लागते, सोन्याचं वाशिंग लगीन द्यावाच लागते. क्या बात है. या राजा भीमकाच्या होत्या नवजनी कन्या, होत्या नवजनी कन्या, होत्या नवजनी कन्या. धाकली रुक्मिण दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. अरे पंढरीच्या वाण्या हे पाय जोड व्याला, या पाय जोड व्याला मोती 9 लाख साजते, मोती 9 लाख साजते आणि सोन्याचं वाशिंग लगीन द्यावाच लागते, 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 लगीन द्यावाच लागते. हॅलो हॅलो. मित्रमंडळ ओंकार तुम्ही आता लगेच घेता ओंकार का? मित्रमंडळ ओके. तुम्हाला आता शेवटची संधी आहे. मित्रांनो घाई करू नका. सुंदर रीतीने तुम्ही लावलेले आहेत थर त्याप्रमाणे करा. दांता राजा लोणाड इकडे ना, इकडे इकडे ना, इकडे समोर या. लोणाड इकडे या, इकडे किरण इकडे या, इकडे. भिवंडी नगरीमध्ये आलेले तू थोडासा साईडला आता. आमचे आदरणीय ज्येष्ठ कलावंत ज्यांचा मित्रांनो ओंकार मित्रमंडळाचं तुमचं जर जे झालं असेल तुम्ही लावायला सुरुवात करा. आपल्याला वेळ पण वाचवायचा आहे. या ठिकाणी सर्व पथक जे आलेले आहेत त्या पथकांना लवकरात लवकर संधी द्यायची आहे, कारण त्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी थर लावायला जायचं आहे. प्रत्येकाला संधी मिळणार. मिनिटं 1-2 मिनिटं थांबा. आता प्रत्येकाला संधी मिळणार आहे. या ठिकाणी ओंकार मित्रमंडळ यांच्यातर्फे व्यासपीठावर मित्रांनो आपण चित्रपट अनेक पाहिले, परंतु मराठी चित्रपट पहा. सुंबरान, हाय काय नाय काय, गुलदस्ता, शाळा, मॅन्टर, तुकाराम, कुटुंब, दुनियादारी, प्रेमासाठी, कमिंग सून, बाजी, काकण, पोस्टल गर्ल्स, व्हेंटिलेटर, बघतोस काय, मुद्राकर अशा अनेक चित्रपटामध्ये आपली भूमिका निभावून जितेंद्रजी जोशी दादांनी नक्कीच एक वेगळी आपली भूमिका निभावलेली आहे. नक्कीच त्यांचा एक डायलॉग आहे. खूप छान, फार छान, सुंदररित्या मनोरम असता तुम्ही. गुड. 1 2 3 मराठी चित्रपटातील त्यांचा डायलॉग अतिशय फेमस आहे. मेवणे मेवणे मेवण्याचे पावणे.
क्या बात आहे. खूप आणि काकण हा त्यांचा चित्रपट अतिशय ओंकार हृदयस्पर्शी, मित्रमंडळ यांनी 6 थरांची सलामी दिलेली आहे. खूपच सुंदररित्या. हृदयस्पर्शी असा चित्रपट. तदनंतर तरुण मित्रमंडळ यांनी तिथे मनोरा रचायचा आहे. लोणाड, जाणता राजा लोणाड. इकडे या ना, इकडे. लोणाड लोणाड इकडे इकडे लावा ना, इकडे लावा ना, इथेच लावा. माझ्या आमच्या समोर लावा तुम्ही. 5 लावणार आहेत ना? हा लावा, इथंच लावा. लोणाडवाले सुरू करा. लोणाड नंतर नाव काय? एच जी ग्रुप, एच जी ग्रुप मित्रमंडळ. आई गावदेवी मित्रमंडळ काटई. ज्या ठिकाणी लोणाड जाणता राजा लोणाड लावणार आहे, ऐका, एच डी ग्रुप जाणता नंतर राजा लोणाड झाल्यानंतर काटेईवाले तयार राहा. हॅलो हॅलो दीपेश जरा मॉनिटर दे मित्रा पाठीमागे. हॅलो हॅलो थोडा. हॅलो तरुण मित्रमंडळ तयारी करा. बाकीच्यांनी तिथे तयारी करा. ओमकार बाजूला वा. Thank you. ओमकार, चला साईडला या. थँक्यू प्रदीप दादा. आणि मित्रांनो, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या हजारोंच्या संख्येनं जोडल्या गेलेल्या रसिकांच्या मनावर राज्य करणारा गुणी कलावंत आदरणीय जितेंद्रजी जोशी साहेबांचं करूया माजी आमदार दही कला उत्सव 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तुला तुझ्या विना उरेना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण चंद्र हे हातीचे काकण जाणता राजा लोणाड या गोविंद पथकाने 5 थरांची यशस्वी सलामी दिली आहे. 10 वर्षानंतर मित्रांनी पुन्हा एकदा या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि पदार्पणातच 5 थरांची यशस्वी सलामी दिल्याबद्दल जाणता राजा लोणाड आणि किरण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या गोविंदा पथकाला सन्मानित करत आहेत आदरणीय कलावंत जितेंद्रजी जोशी दादा. मनोरा रचायचा. एच जी काटई ग्रुप. काटई काटई या ठिकाणी महाराष्ट्राचे अतिशय गुणी कलावंत जितेंद्रजी जोशी साहेबांचं करूया स्वागत आणि सन्मान. कारण मित्रांनो, कुटुंब या चित्रपटातून हृदयस्पर्शी वडिलांची भूमिका निभावणारं व्यक्तिमत्व संत तुकाराम चित्रपटातून आपण त्यांना अनुभवलं. पण आज अतिशय सुंदर रूपवान गुणी चेहरा आमच्या या भिवंडी नगरीमध्ये आलेला आहे. माननीय श्री रुपेश दादा म्हात्रे साहेब, माजी आमदार भिवंडी पूर्व, तसेच शिवसेनेचे गटनेते आदरणीय संजय भाई म्हात्रे, महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दादा, तुम्हाला बसायचंय कारण तुमच्या तोंडून आम्हाला बरचसं काही ऐकायचंय आणि गाऊन सुद्धा घ्यायचंय. तरुण मित्रमंडळ यांचं खूप सुंदर असं यांनी या सुंदर ठिकाणी असं प्रात्यक्षिक मनोरा आपण पाहतोय. रचलेलं आहे. थांबा थांबा, सर्वांनी हात उंचावा मित्रांनो, हात उंच करा, हात उंच करा.
तरुण मित्रमंडळ सुंदर एकदम. थांबा थांबा, टाळ्या नका वाजवू. 5 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 1 मिनिट थांबा, पण थांबा. खूप छान. या ठिकाणी काटई संघ हा आपला थर लावतोय. तरुण मित्रमंडळ आणि 6 थरांची सलामी दिलेली आहे. आणि काटई दहीहंडी बोलू नको. काटई संघाने सुद्धा 5 थरांची सलामी. डीजे बजाव. खूप सुंदर. डीजे लावा, डीजे नाचू द्या, नाचू द्या. दांता राजा लोणाड. हॅलो, थँक्यू 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 डीजे. या ठिकाणी शेलारचे माजी सरपंच घनश्यामजी भोईर साहेबांचं करूया स्वागत. धन्यवाद. एसजी ग्रुप तोपर्यंत खारबावचे तुमची व्यूहरचना आदरणीय चालू करा. एसजी ग्रुप तुमची व्यूहरचना चालू करा. महेंद्र मामा पाटील, ज्ञानदीप मामा नागाव या. आपण या ठिकाणी उपस्थित आहात का? ज्ञानदीप गोविंद पदक नागाव. शरद धुळे साहेब, शरद धुळे साहेब. ज्ञानदीप नागाव. नाही आम्ही शेलारकर, हनुमान व्यायामशाळा शेलार. हॅलो, या ठिकाणी मी स्वागतासाठी निमंत्रित करतोय आदरणीय कालवारचे सरपंच महेशजी म्हात्रे, सदस्य विकेजी म्हात्रे, आदरणीय मंगेशजी मुकादम, युवा सेना सचिव ओंकारजी राखाडे, उपतालुका प्रमुख युवा SG सेना ग्रुप. समीरजी राणे, युवा सेना समन्वयक कोण गजाननजी चित्ते, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऍडव्होकेट दर्शना राहुल म्हात्रे, समीर धामनकर, युआर ग्रुप सदस्य. ज्या अतिथींचा नामोल्लेख झालाय त्या अतिथींना विनंती करतोय की आपण समोर यायचे. शिवसेना महिला आघाडी धन्यवाद, आपण स्थानापन्न व्हायचे. छायांक म्हात्रे पुढे यायचे. महाकालेश्वर, महाकालेश्वर इकडे 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 आहे ना, आमच्या समोर लावा इथं. ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांनी पटापट लवकर पुढे यायचे. तुम्ही तो अनाऊन्स करा, मी अनाऊन्स करतो. चिंता करू नका, जितेंद्र जोशी साहेबांना आपण ऐकणार आहोत. एसजी ग्रुप खूप छान. या लोकांनी महाकालेश्वर. बरोबर रचलेला आहे. महाकालेश्वर महेश म्हात्रे आदरणीय सरपंच. वायरावरती वायर आहे, सुंदर वायर. सलामी दिलेली आहे, काही हरकत नाही. व्यवस्थित 6 थरांची सलामी दिलेली आहे एसजी ग्रुपने. एसजी हळू हळू. अमित म्हात्रे उद्योगपती कालवार, विकेजी म्हात्रे सदस्य. प्रत्येकाला इच्छा आहे जितेंद्र जोशी साहेबांच्या सोबत फोटो काढण्याची. SG ग्रुप 6 थरांची सलामी. मालतानेश्वर थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. ज्या अतिथींचा नामोल्लेख झालाय त्या सर्वांनी पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करा. महाकालेश्वर लावा पटकन. बादी पाटील उद्योगपती खारबाव, पप्प्या पाटील ज्ञानदेव नागाव, उद्योगपती ज्ञानदेव खारबाव, नागाव. महेंद्र मामा पाटील स्वागत घ्यायचंय.
राजूभाऊ चौधरी सरचिटणी युवा सेना, लोकसभा सचिव भूषण पाच जाधव, ज्ञानेश्वर. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं गोविंद पथक ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भिवंडीचा राजा ज्ञानदीप गोविंद पथक. थँक्यू. त्यांना जागा करायची, सगळ्यांनी इकडे सरका, सहर्ष स्टेजकडे स्वागत. सरका. गोविंदा पथक जय टेपकऱ्या सगळे उपस्थित आहेत का? हॅलो मॉनिटर, जय मॉनिटर टेपकऱ्या. गोविंदा पथक जय याच्यानंतर टेपकऱ्या. लावा, याच्यानंतर तुम्ही लावा. विवेक, मॉनिटर दे ना, मॉनिटर. भिवंडीचा राजा ज्ञानदीप गोविंद पथक नागाव आमदार दहीहंडी उत्सव 2024 मध्ये सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब, संजय भाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने, महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीने आपल्या गोविंद पथकाचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाणता राजा लोणाड या गोविंद पथकानं 5 थरांची यशस्वी सलामी दिली आहे. 5 बँड बँजो कृपया आम्हाला सहकार्य करा. आता तुम्ही जरा मंडळी हवा. बँड बँजो ऐका, बँड बँजो 2 मिनिटं फक्त. मी पुन्हा एकदा भिवंडीचा राजा ज्ञानदीप गोविंद पथक नागाव आपलं सन्मान्य आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब, संजय भाई म्हात्रे साहेब, थँक्यू. महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वांनी पुढे या. नारायण गोविंद पथक जय टेपकऱ्या, जय टेपकऱ्या गोविंद पथक कुठे आहेत? लावा. जय टेपकऱ्या गोविंद पथक टेपकरपाडा भादवड. मी आपणास या ठिकाणी पाचारण करतोय. आपण आपले थर लगेच लावायला सुरुवात करा. जोपर्यंत ज्या गोविंद पथकाचं नाव घेतलं जात नाही तोपर्यंत मध्ये कोणीही थर लावू नका. थँक्यू. थँक्यू. अरुण भोईर सर 2 मिनिटं द्या आम्हाला प्लीज. ओके सर, ओके. ओके. आम्ही या ठिकाणी थर लावायचं काम चालू ठेवतोय. प्रत्येक गोविंद पथकाला जाण्याची घाई 5 आहे. थर. यशवंत दादा केणे 5 थरांचं पारितोषिक द्या जरा इथे. 5 थर. विजय पाटील. जय टेपकऱ्या, गोविंदा गोविंदा पथकाला पथक. विनायकजी गायकवाड साहेब. बाळा, ए बेटा, ए इकडे समोर थँक्यू. बघ. अरुण भोईर सर या ठिकाणी गोविंदा पथक येत आहेत. फक्त जरा त्यांचा रिझल्ट डिक्लेअर करा तेव्हा हा सर, त्यांना हा. मॅसेजर घेऊ. मला नाव सांगा तिकडचं. जय गावदेवी गोविंदा पथक काटई. जोपर्यंत एक मिनिट शेलार नागाव नागाव एक मिनिट भाजवाले बंद एक ठेवा. मिनिट, भाजवाले जरा तुम्ही बंद ठेवा. एक मिनिट फक्त. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यांना घाई आहे. जोपर्यंत ज्या गोविंद पथकाचं नाव आम्ही घेत नाही तिथं बक्षीस समारंभ आटोपू द्या. तोपर्यंत तुम्ही कोणीही थर लावू नका. एवढं सहकार्य करा फक्त प्लीज. आई गावदेवी गोविंदा पथक काटई 5 थरांचा आहे. नोंद करून घ्या. कालेश्वर तुम्ही बायपासला जायचे.
भिवंडी शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका मनीषाताई दांडेकर मॅडम, सुरेशजी घुगे साहेब उपनिरीक्षक शांतीनगर पोलीस स्टेशन, जितेंद्र जोशी साहेबांनी पोलिसांसाठी सुद्धा एक कार्यक्रम लाईव्ह केलेला आम्ही पाहिलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, आणि तो आम्ही विसरणे आणि दरवर्षी साहेब करत असतात. नंतर वाचतो बेटा, नंतर वाचतो, फक्त साईडला आहे इकडं. सर मस्त बोलून झालं. सतरक्षणाय खलनिग्रहणाय, कारण तुम्ही दक्ष आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आणि सण उत्सव साजरे करतोय. गणराज बॅनर इकडे होता, बॅनर बॅनर खाली घ्या. बॅनर मागे घ्या, बॅनर वाला मागे घ्या ना इकडं. पकडायला सांगितलं ना, जागा पकडा ना तुम्ही. जा ना, जागा पकडा ना तुम्ही. साथ लावायची आहे ना तुम्ही जावा. एक जण मला इथं घ्या तुमचा माणूस. व्यासपीठावर बक्षीस समारंभ चालू आहे. ज्या गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे त्यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपू द्या, तेव्हा ज्यांना अनाऊन्स करून त्या गोविंदा पथकानं आपले थर लावायचे आहेत. तोपर्यंत आपली जागा धरून राहा. दरम्यान ज्ञानदीप गोविंदा पथक भिवंडीचा राजा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पुनश्च एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्री दत्त गोविंद पथक पुढे वा जरा. गणराज कुठे? गणराज हॅलो, ऍडव्होकेट धनंजय चौधरी नागाव, लावायचे ना? आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गणराज इथंच लावा, इथंच इथंच श्री दत्त गोविंद पथक इथे घ्या. इथंच पुढे नका जाऊ. इकडे घ्या. पुढे नाही 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 बिलकुल नाही. अरुण भोईर सर, चला बाकी सहा लावताय. इथंच लावा, इथंच. सात लावायचे. तरुण मित्रमंडळ संगमपाडा, किती थर? ज्या टेप सहा. कऱ्या तुम्ही एक संधी घेतलेली आहे. नाव काय? नाव दादा कोणाला तरी पाठवा ना, यांचं पारितोषिक. तरुण मित्रमंडळ कोणाला तरी पाठवा ना इकडे. लावा इथे, लावा लावा इथे, लावा लावा इथे. पाच तर आहे ना, लावा इथे तुम्ही. तरुणाईचा उत्साह, तरुणाईचा आगाज, प्रत्येकाच्या मनामध्ये गजराज बंधुत्वाचं नातं निर्माण मित्रमंडळ आपला करणारा. बॅनर खाली घ्या. गजराज मित्रमंडळ बॅनर खाली घ्या. बॅनर साईडला जाऊ द्या. तुमचं गर्दी जास्त आहे, बॅनर साईडला घेऊन उभे राहा. धन्यवाद अरुण भोईर सर. 2 मिनिटं आम्हाला द्या, कारण जितेंद्र जोशी साहेबांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद रवी सर. अरुण सर, अरुण सर, अरुण सर, हा आपण 2-2 लावतो, त्यांच्याकडे लक्ष आपलं आहे की नाही? आहे. जरा थोडस थांबून घ्यायचं आहे. सर्व पथकांनी 2 मिनिटं शांत बसा. आता हे 2 थर जेव्हा लागतील त्याच्यानंतर जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत कोणीही लावू नका. या 2 थरानंतर ज्ञानदीप नागाव यांना संधी आहे 8 थरांसाठी. बाकी सगळ्यांनी बाजूला व्हा. आता ज्या टेप कऱ्या दादा या पुढे या. खूप हॅलो. सुंदर. वा, अरे अरे, पकडा 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 पकडा. दर्यासागर राज बँड पदक हॅलो. शिवाजी चौक मोहने हॅलो. कोळीवाडा. मित्रांनो, तालुका कल्याण आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी. महाकालेश्वर गोविंदा पथक 6 थर. अरुण सर बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे साहेब, द्या. बरोबर आहे. या ठिकाणी पथकांची रेलचेल सुरू झालेली आहे. पण मित्रांनो, जर आम्हाला सुद्धा सहकार्य करा. सर्वांना संधी मिळणार आहे, सर्वांना संधी मिळेल. तरुण मित्र मंडळ आपल्या तुम्ही आता पुढे दिघे चौकात आहे. आमदार दहीहंडी उत्सव 2024 मध्ये यावर्षी पहिल्यांदाच शिवाजी चौक मोहने कोळीवाडा तालुका कल्याण या ठिकाणचं दर्यासागर ब्रास बँड पथक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
मी पुनश्च एकदा आमदार रुपेशदादा म्हात्रे यांच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत धन्यवाद. करतो. ज्ञानदीप गोविंद पथक नागाव भिवंडीचा राजा मी आपणास पाचारण करतो. बाकी सगळ्यांना चालू द्या, तुमची थोडा वेळ विवरणं द्या झाली आता. का? श्री दत्तगुरु हॅलो 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 छत्रपती मराठा मंडळ बॅनर साईडला घ्या. नाव द्या नाव. आमच्या आलेल्या याच्यामध्ये सर्व गोविंद पथकाने या ठिकाणी नंदू नाईक सरांकडे नाव नोंदणी हॅलो, करायची आहे. या ठिकाणी आमच्या गावच्या छत्रपती सुनबाई मराठा मंडळ ऍडव्होकेट दर्शना राहुल म्हात्रे समजलं का? या या ठिकाणी ऍडव्होकेट नांदेड झाल्याबद्दल मंडळ त्यांचं अभिनंदन आठ ठराचा करण्यात येत आहे. धन्यवाद. गोलाई प्रत्येक गोविंद पथकानं या ठिकाणी खूप बाईचे सुंदर असे संघ संदेश दिलेले नांदेडच्या आहेत. बाजूला सरतात आहे. जय टेपकरे गोविंद नांदेडचा पथकानं संघ एक थर लावत चांगला आहे. संदेश दिलेला आहे. दुसऱ्या संघाने बाजूला सर्वांनी व्हायचंय. 2 की मिनिटं एका थांबायचं आहे. रात्रीत सरकार बदलू शकतं. बेल्ट कुठ्या कोणी लावलेला एका आहे? रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. प्लीज ज्ञानदीप मित्रमंडळ थर लावणार आहे. प्लीज दुसऱ्या संघाने बाजूला व्हायचं आहे. दुसऱ्या संघाने बाजूला व्हायचं आहे. गोविंद पथकाने थर लावायला थांबायचं आहे. 2 मिनिटं 2 मिनिटं सर्वांनी थांबायचं आहे. तुम्ही आपली रिंग करा, तो पण रिंग करा. सर्व गोविंद Foundation घ्या, पथकांना foundation. सूचना आपण Foundation घ्या ना. 5 मिनिटं रेस्ट करायची आहे. ते आता ते आमदार साहेब बोलतात. ज्ञानदीप गोविंद पथक आपण फक्त Foundation, तुमचं foundation. चक्रव्यूह रचून ठेवा. काय सांगितल्यावर थर लावा. रवी सर 2 मिनिटं थांबायचं आहे. सर्व मॅटवरती उभा राहा आपल्या संघावर. हॅलो छत्रपती मराठा मंडळ आपल्या दही अंडी वेताळपाडा उत्सवाला भेट देण्यासाठी आणि गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी सिने अभिनेत्यांचा आपण या ठिकाणी सेलिब्रिटी बोलवून प्रोत्साहन देण्याचं काम करतो. परंतु ह्या वर्षीचा सेलिब्रिटी म्हणून आपण ज्यांना बोलवलेले आहेत ते एक प्रतिभाशाली कलावंत, आता 8 थरांची सोबतच एक साहित्यिक आणि एक कवी मनाचा माणूस म्हणून ओळखला जाणारे सन्माननीय जितेंद्रजी जोशी या अभिनेत्याचं खरं तर आपण सर्वांनी चित्रपट पाहत असताना अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका पाहिल्या असतील. दुनियादारी असेल, कुटुंब असेल, काकांसारखा पिक्चर असेल किंवा सर्वात चांगली भूमिका जर आपल्याला कोणाला आवडली असेल ती आपल्या संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थाने एक कलावंत, प्रतिभाशाली कलावंत कसा असतो ते आपल्या सर्वांना पाहायला मिळालेलं आहे. आणि या आपल्या दही अंडीला त्यांनी येऊन तुम्हा सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी 2 शब्द बोलावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. ते मार्गदर्शन करतीलच, परंतु आपली एक परंपरा आहे. भिवंडी शहरात आलेल्या कलावंताचं असेल किंवा या ठिकाणी येणारे साहित्यिक असतील किंवा ज्या ज्या क्षेत्रातले मान्यवर येतात तेव्हा भिवंडीकरांनी त्यांना खूप प्रेम दिलेलं असतं. अशाच प्रकारचं प्रेम देण्यासाठी आपण सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायच्या आहेत. जितेंद्र जोशी साहेबांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मी सन्माननीय जितेंद्र जोशी साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या गोविंदांचं, भिवंडीकरांचं त्यांना प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे. जितेंद्र जोशी साहेब 1 मिनिट या ताईंना फोटो देतो. नमस्कार. छत्रपती मराठा मंडळ बॅनर खाली घ्या. कसे आहेत सगळे? अजून खाली घ्या. व्हिडिओ काय कॅमेरा काय डायलॉग पाहिजे? मगाशी कोणीतरी मला म्हटलं की डायलॉग म्हणा. आता इथे 0 आहे, तुम्ही 0 कोणाला म्हणायचं? मेवणे मेवणे सगळ्यांनी एकत्र मेवणे मेवणे. आता काय या डायलॉगला खरं तर काय अर्थ नाहीये, पण एखादी गोष्ट गाजते तेव्हा खूप गोष्टी फेमस होतात. मला एवढंच म्हणायचंय, आजचा उत्सव जो आहे गोविंदांचा उत्सव आहे, वर्षातनं एकदा येतो. या एका दिवसासाठी तुम्ही लोक जी मेहनत करता, महिने 2-2 महिने प्रॅक्टिस करता, मला एवढंच सांगायचं आता या क्षणी
गेली 10 वर्ष मी कुठल्याही दहीहंडी उत्सवाला गेलेलो नव्हतो. मला ज्यांनी इथे बोलवलं ते रुपेश दादा, मी त्यांचा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या कामाचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ मधनं जे मला जाणवलं म्हणून मी या दहीहंडी उत्सवाला आलो. आणखी एक गोष्ट मला आवर्जून इथे सांगायची आहे, ती म्हणजे मी जेव्हापासून आलो, बऱ्याच वेळेला असा आमचा अनुभव असतो कलाकारांचा की जे राजकारणी असतात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची जी वागणूक असते ती त्यांची खुर्ची वेगळी असते, त्यांची वागणूक वेगळी असते. मी आल्यानंतर ज्या पद्धतीने ते आले, मला भेटले, त्यानंतर आम्ही जेव्हापासून इथे आलो त्यांनी मला इतर अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बसायला खुर्ची दिली, पण ते आल्यापासून इथे उभे आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक ऑब्झर्व केली. आणि माझ्या आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली मी त्यांचा व्हिडिओ बघत असताना की रिक्षा चालक म्हणजे फावल्या वेळात ते रिक्षा चालवायचे, तिथून सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी सरपंच पद भूषवलं आणि तळागाळातनं आलेला कार्यकर्ता. तर मला नेहमी असं वाटतं, मी फार पूर्वी जेव्हा मी जवळजवळ एक 20 पण नाही, एक 28 वर्षांपूर्वी मी दहीहंडी खेळायचो. मला कधी वरच्या थराला जाऊ दिलं नाही, मी नेहमी खालच्या थराचा होतो. मी खालचा थर ज्याला म्हणतो ना आपण की तो मजबूत असला तर वरचा थर लागतो. मला असं वाटतं की जेव्हा कुठलाही पक्ष किंवा पक्षाध्यक्ष, पक्षनेता, पक्ष पदाधिकारी हे तेव्हाच मोठे होतात, वरच्या थराला जातात, जेव्हा असा एक कार्यकर्ता जो खालच्या थराला मजबूत उभा राहतो तेव्हा एक वरच्या थराची हंडी फुटते. फक्त बोलायचं म्हणून बोलत नाहीये, मी आल्यापासून त्यांना बघतोय, आल्यापासून मी प्रत्येक शब्द त्यांचा ऐकतोय. मला खूप आनंद झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 आणखी ऑब्झर्वेशन सांगतो. या दहीहंडीला भपका नाही, ही दहीहंडी सुंदर आहे. आणि मी 10 वर्षांपूर्वी 10 वर्षांनंतर का आलो या हंडीला, कारण मी मागच्या वेळेला जेव्हा गेलो होतो तर एक गोविंदा खाली पडला होता आणि त्याला इजा झाली होती. मी आल्यापासून बघतोय इथे जे लहान लहान गोविंद आहेत त्यांना या क्रेननी बांधलं जाते आणि त्यांची काळजी घेतली जाते. हे फार कमी ठिकाणी होतं आणि त्याचा मला आनंद आहे. एनिवे फार बडबड करत नाही. आजचा सण हा बाकी कुणाचा नसून गोविंदांचा आहे. आपापली काळजी घ्या, आपापल्या मंडळांची काळजी घ्या. अनेक थर लावायचे आहेत, अनेक थर जिंकायचे आहेत. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि जो 9 मला एवढंच वाटतं की माझी एक अभिनेता म्हणून ओळख आहे, पण कवी म्हटलं जातं, पण मी काही फार मोठा कवी नाही. परंतु मला असं नेहमी वाटतं ज्या कवितेमुळे महाराष्ट्रात मला ओळख मिळाली ती कविता माझी नाही, ती स ग पाचपळ नावाचे हिंगोलीचे कवी त्यांची कविता आहे. त्यातल्या 4 ओळी म्हणतो, ती आईवरची कविता आहे. पण आता माझ्या मुलीची जी आई आहे ती घरी नाही आणि माझी मुलगी एकटी आहे, त्यामुळे मी तिच्याकडे जातो. पण जाण्यापूर्वी त्या 2 ओळी म्हणतो. अंबरून वासर आले चाटती जवा गाय. माझ्या बरोबर म्हणा सगळे. अंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. अंबरून वासर आले आया वया सांगत होत्या तो जवाताना, दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय रे. अंबरून वासर आले म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी, तुझ्या चरणी ठेवून माया धराव तुझ पाय, तवा मले पाया मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. एवढंच सांगतो, आपापली आई आपापल्या घरी प्रत्येक लेकराची वाट बघते. सांभाळून दहीहंडी खेळा, सांभाळून घरी जा, आपापल्या आई वडिलांवर प्रेम करा.
त्याच्यापेक्षा मोठं या जगात काहीही नाही. क्या बात जय आहे. हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे गुणी कलावंत आदरणीय जितेंद्रजी जोशी साहेबांना आपण अनुभवलं तर आमदार दहीहंडी उत्सव 2024. झाले ओके. योगेश पाणी बांधलं का आम्हाला पाणी. चला शिडीवाले 1 2 3 फाउंडेशन साठी पॅकिंग साठी ना. बाजा बंद करा. बाजा बंद करा. हा पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर. पहिला थर हात वरती करा. क्या बात आहे. धन्यवाद. दुसरा थर हात वरती करा. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय जितेंद्रजी जोशी साहेब ज्यांनी जबरदस्त सुप्रसिद्ध असे चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले. आईवरची त्यांची कविता त्यांना ओळख निर्माण करून देणारे असं त्यांचं मत आहे. पण आज तळागाळातील जनतेच्या हृदयातील ताईत असणाऱ्या रुपेश दादांना त्यांनी हृदयस्पर्शी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये असा कलावंत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुमचा पाहुणा म्हणून तुमच्या घरी येणार आहे खास आगरी जेवण जेवायला. यस, धन्यवाद. आणि नक्कीच आज खरंच खूप आनंद झाला की असा चित्रपट संत तुकाराम असो, कुटुंब असो, दुनियादारी असो, या प्रत्येक दुसरा थरांनी चित्रपटानं दुसरा थरांनी जितेंद्रजी जोशी लेवल बघायची आहे. साहेबांचं रूप